Hi guys, ladies and gentlemen, boys and girls, how are you? रोहित, कसे आहात तुम्ही? विश्वचषकाचे सामने पाहताय ना? सगळ्यात आधी आपण इतिहासात डोकावूया. आजच्याच दिवशी बरोबर 41 वर्षांपूर्वी कपिल देवच्या भारतीय संघाने विश्वचषक उंचावला होता. आणखी 4 दिवसांनी रोहितला आपल्याला विश्वचषक उंचावताना पाहायचं आहे. तर मंडळी, ही विश्वचषक स्पर्धा म्हणजे जणू काही वेगवान घडामोडींनी चाललेला एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच आहे. कालचे जे 2 सामने झाले ते या मालिकेतलेच होते. सेमीफायनलला कोण येणार याचा फैसला कालच्या सामन्यांमध्ये होणार होता. आपल्या गटातून भारत आणि अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दोघांनीही 2023च्या विश्वचषकातील सामन्याचा आपला जो हिशोब चुकता करायचा होता तो चुकता केला. मंडळी, बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ या स्पर्धेबाहेर पडलेला आहे. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं आणि विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने जो आपला दारुण पराभव केला होता त्याचा बदला घेतला असं म्हणायला हरकत नाही. पण कालचा जो सामना होता, इट वॉज अ हिटमॅन शो ऑल द वे. रोहित नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी देण्याचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय, मार्शनी घेतलेला जो निर्णय होता तो महागात पडला, हे नंतर सिद्ध झालंच. या सामन्यामध्ये T20 सामन्यामधली रोहितची सर्वोत्तम खेळी आपल्याला पाहायला मिळाली असं म्हटलं तर ते काही वावगं नाही ठरणार. 41 चेंडूत 92 धावा, हे सर्व काही सांगून जात आहे. रोहितचा तडाखा जबरदस्तच होता. आणखीन एक थोडीशी काळजीची बाब म्हणजे कोहली पुन्हा अपयशी ठरला. कोहली अपयशी ठरल्यामुळे आपल्या आघाडीच्या जोडीचं अपयश पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं. पहिली विकेट अतिशय स्वस्तात मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियन ऑसीचा नुसता जल्लोष चालला होता. पण मिचेल मार्शच्या पुढच्या षटकात मिचेल स्टार्कच्या पुढच्या षटकात रोहितने 29 धावा चोपून काढल्या आणि ऑस्ट्रेलियाचं जे विमान तरंगत होतं ते जमिनीवर आणलं. आणि लेफ्ट हँड बॉलर समोर रोहित चाचपडतो वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या मिथ्स आहेत त्या मिथ्सना रोहितने परस्पर उत्तर देऊन टाकलं. आता ही जी स्पर्धा चालू आहे, राईट फ्रॉम अगदी पहिल्या सामन्यापासून आपला जो संघ खेळतोय ना तो मिस्टर परफेक्ट, अगदी परफेक्ट खेळ चाललेला आहे आपला. प्रत्येक खेळाडू आपल्याला दिलेली कामगिरी चोख पाडतो आहे आणि अल्टिमेटली इन द एंड आपल्याला त्याचा जो हवा तो रिझल्ट मिळतोय. पंत, त्यानंतर स्काय, दुबे, हार्दिक, प्रत्येकाने आता या आपला जो पहिली फलंदाजी होती त्याच्यात आपापलं थोडं योगदान दिलं. त्या योगदानामुळे निर्धारित 20 षटकात आपल्या 5 गड्यांच्या बदल्यात 205 अशी आपण एक चांगली मजल मारू शकलो. 205 धावा T20 सामन्यात कुठलाही ग्राउंड असू दे, कोणतेही समोर फलंदाज असू देत, अवघडच असतं. नंतर चेस करणाऱ्या संघाला हे अवघडच असतं. ऑस्ट्रेलियन शेवटी काय ते किती जरी चांगले असले तरी त्यांना हे अवघड जाणार होतं हे माहिती होतंच. आता असं होतं ना की आता या धावांचं रक्षण करणं आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करणं याची जी जबाबदारी होती ती गोलंदाजांवर होती. आपल्या गोलंदाजांनी ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली. बुमराह आणि कुलदीप हे मॅच विनर आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अर्शदीपने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. आता गंमत अशी होती की बुमराहचा जो स्पेल आहे तो समोरच्या फलंदाजाला व्यवस्थित खेळता येत नाही, मग ते रन रेट कमी होतो आणि T20 सामन्यामध्ये रन रेट कमी झालेला परवडत नाही. म्हणून ते समोरचे फलंदाज जे आहेत ते अर्शदीपवर हल्ला चढवायला जातात. आणि अर्शदीप हा सुद्धा काही सामान्य गोलंदाज नाही.
त्याची गोलंदाजी पण खेळायला अवघड आहे आणि त्या ह्याच्यामध्ये अर्शदीप विकेट काढून जातो. हे असं आत्तापर्यंत होत आलं आहे, असंच होत आहे. आणि नंतर काय होतं की पॉवर प्ले जेव्हा संपतो, तो पॉवर प्ले संपल्यानंतर कुलदीप बुमराची जागा घेतो. म्हणजे आपल्या बॉलिंगचं जे प्रेशर आहे ते समोरच्या संघावर सदैव राहतं. म्हणजे प्रतिस्पर्धी फलंदाजांना उसंत न देता आपले गोलंदाज त्यांना नामोहरम करतात. हे असंच आत्तापर्यंत होत आलेलं आहे आणि शेवटच्या सामन्यापर्यंत असंच होऊ दे. काल हेच पाहायला मिळालं. सामना आपण ऑस्ट्रेलियाबरोबरचा जो सामना आहे तो जरी आपण 24 धावांनी जिंकला असला तरी मंडळी सामना एकतर्फी नक्कीच झाला नाही बरं का, नक्कीच झाला नाही. हेड, मॅक्सवेल आणि कप्तान मिच मार्श हे जेव्हा ह्यांनी जे काही प्रयत्न केले सामना जिंकण्यासाठी ते त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. हेड, मॅक्सवेल जेव्हा खेळपट्टीवर होते तेव्हा सामना चुरशीचा होत होता. आपण जिंकू असं खात्री वाटत होती, पण सामना चुरशीचा होत होता. काय शेवटी क्रिकेट आणि त्यातून T20 क्रिकेट हे अतिशय अनप्रेडिक्टेबल आहे. कोणत्या क्षणी सामना टर्न होईल, एखादं षटक खूप मागात पडलं, एखादा झेल सुटला, कोणतीही गोष्ट सामना फिरवू शकते. शेवटी कसं असतं ना, शेवटी बेटर साईड विन्स. असंच झालं, सामना आपण जिंकला. आत्तापर्यंतची आपली जी घोडदौड आहे ती खूपच चांगली सुरू आहे. सेमीफायनलमध्ये आपण एकही सामना न हारता पोहोचलो, दिमाखात प्रवेश केला आहे आपण, त्यात काही वादच नाही. ही जी परंपरा आहे ती शेवटच्या सामन्यापर्यंत कायम राहो. या आता सामन्याची जर वैशिष्ट्य सांगायची झाली तर सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य म्हणजे रोहितचा जबरदस्त तडाखा. रोहितने म्हणजे लीडिंग फ्रॉम द फ्रंट दाखवून दिलं की कसं खेळायचं असतं 2020 सामन्यात, कसं खेळायचं असतं आक्रमकपणे. विराट कोहलीसारखी महत्त्वाची विकेट स्वस्तात गेल्यानंतर सुद्धा तो अजिबात दमला नाही. पुढच्याच षटकामध्ये मिच मार्शला फोडून काढलं त्यांनी आणि मग तिथून पुढे थांबलाच नाही, तो सुसाट सुटला तो. दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजीमध्ये सर्वांनीच आपल्या फलंदाजांनी योगदान दिलं. बुमराह, कुलदीप आणि अर्शदीप यांनी गोलंदाजी अफलातून केली. तसंच ऑस्ट्रेलिया संघाचा जर विचार केला तर हेड, मार्श आणि मॅक्सवेल यांनी तिखट प्रतिकार केला. खूप प्रयत्न केले सामना जिंकून द्यायचा, पण शेवटी मंडळी ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आणि भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश निश्चित जमला. हा झाला पहिला सामना. दुसरा सामना जो होता तो अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश. आता खरं पाहिलं तर स्पर्धा सुरू होताना हे दोघेही मिनोज किंवा लिंबू आहेत की काय असं काहीतरी वातावरण होतं, पण मंडळी तसं काही नसतं बरं का. T20 सामन्यामध्ये तर तसं काहीच नसतं. त्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो जिंकून जातो आणि अफगाणिस्तानची घोडदौड तर अगदी स्वप्नावत चालू आहे. मला आठवतं आहे 1983ला आपण जो वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आपली घोडदौड अशीच चालू होती. अंडरडॉग ज्यांना म्हणतात ना, तसा काहीतरी आपला संघ होता आणि नंतर पुढं इतिहासच आहे सगळा. तो विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर आपली जी प्रगती चालू आहे ती आजतागायत चालूच आहे. तर आता सध्याच्या विश्वचषकाबद्दल बोलायचं झालं तर हा जो सामना होता या सामन्यामध्ये उपांत्य फेरीतल्या 4थ्या जागेचं तिकीट कोणाला मिळणार आहे हे निश्चित होणार होतं. मग आता अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे प्रबळ दावेदार होते. बांगलादेशलाही अंधुकशी संधी होती, त्यामुळे हा सामना चुरशीचा होणार हे निश्चित होतं. अफगाणिस्तानने आपली स्वप्नावत वाटचाल पुढे चालू ठेवलीच. आता हा जो सामना झाला ना, या सामन्याचं असं आणखी एक गमत सांगायची म्हणजे हा सामना कोणीही जिंकू शकेल असं अखेरपर्यंत वाटत होतं. अखेर अफगाणिस्तानने बाजी मारली आणि उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. आपला प्रवेश निश्चित केला त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची जी आपल्याला पनवती म्हणतात ना मुंबईकर, ती पनवती ऑस्ट्रेलियाची परस्पर काल आपण ती निम्मी पक्की केलीच होती, त्याची आज अफगाणिस्तानने ती पक्की केली, दूर करण्याचं काम पक्कं केलं. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने जेव्हा फलंदाजी घेतली तेव्हा त्यांची फलंदाजी जेव्हा सुरू झाली तेव्हा असं वाटलं की हा निर्णय त्यांचा चुकतो की काय. नेहमीप्रमाणे त्यांची ओपनिंगची जी जोडी होती ती चांगलं खेळली, पण काय समाधानकारक धावसंख्या नव्हती त्यांची.
20 षटकामध्ये अफगाणिस्तान फक्त 175 धावा 115 धावापर्यंतच मजल मारू शकलं. तेव्हा हा निर्णय आता अफगाणिस्तानचा चुकला असं नक्कीच वाटत होतं. कारण ग्राउंड कुठलंही असू दे, आता ही जी ग्राउंड्स आहेत ती काय अमेरिकेमधले जे पिचेस होती, लेट डाऊन पिचेस आणि जी खूप कमी मुदतीत तयार केलेली, असं काही प्रकार नव्हता. त्यामुळे 115 धावा यात सहज चेस होणार असंच वाटत होतं आणि बांगलादेश हा सामना जिंकणार आणि नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार, आपला मार्ग थोडासा खडतर करणार वगैरे 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 वगैरे. पण मंडळी तसं काही झालं नाही. अफगाणिस्ताननी आपली चमत्काराची परंपरा जी त्यांनी न्यूझीलंडच्या सामन्यापासून सुरू केली ती कायम ठेवली आणि आणखीन एक दणका दिला. बांगलादेशला त्यांनी ह्या एवढ्याही धावा नाही करू दिल्या. लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणजे काय असतं हे या सामन्यामध्ये रशीद खानने दाखवून दिलं. त्याच्या 4 ओव्हरमध्ये रशीदने 4 विकेट घेतल्या आणि खरोखरच म्हणतात ना की कंबरडं मोडलं, तसं बांगलादेशच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. 4 विकेट घेऊन नवीन हकने सुद्धा त्याला चांगली साथ दिली. पॉवर प्लेमध्ये 2 आणि शेवटी 2 अशा त्याच्या ज्या 4 विकेट होत्या त्याही खूप महत्त्वाच्या होत्या. एकटा त्यांचा सलामीचा लिटन दास सोडला तर बांगलादेशचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. तिथेच त्यांचं अपयश निश्चित झालं. अत्यंत चुरशीचा झाला हा सामना आणि पावसाचा खूप व्यत्यय आला या सामन्यामध्ये. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात नेहमी डकवर्थ लुईसची समीकरणं आणि काय होणार काय नाही वगैरे वगैरे जे चालू होतं त्या सामन्यामध्ये अखेर अफगाणिस्तानने बाजी मारली. डकवर्थ लुईसनुसार अफगाणिस्तानने हा सामना 8 धावांनी जिंकला. 18व्या षटकामध्ये बांगलादेश अखेर 105 धावांवर सर्वबाद झाला आणि सामना अफगाणिस्तानने 8 धावांनी जिंकला. मंडळी, एक गोष्ट नक्कीच म्हणता येईल की शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीने खेळला गेलेला एक सामना, असंच या सामन्याचं वर्णन करायला लागेल. असा एक सुंदर सामना आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता पहिल्या सामन्यात असं झालं होतं ना की रोहितच्या संघाने काल ऑस्ट्रेलियावर मात केली आणि मात करून त्यांना स्पर्धेबाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम केलं होतं. रोहितचा संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत करून त्यांना सीमारेषेपर्यंत घेऊन गेला होता. रशीदच्या संघाने आज बांगलादेशचा पराभव करून ऑस्ट्रेलियाला सीमारेषेबाहेर ढकललं आणि स्पर्धेबाहेर काढलं आणि उपांत्य फेरी गाठली. मंडळी, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, त्यानंतर माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आता पुढचं लाईनअप असं झालेलं आहे की दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि भारत विरुद्ध इंग्लंड हे सेमीफायनलचे सामने होतील. T20 आहे, काही होऊ शकतं. आपला संघ फॉर्मात आहे, तो संघ जिंकणार हे काय म्हणतात अंतःप्रेरणा सांगते आहे. बघूया काय होतं आहे. आता होतील ते पुढचे उपांत्य फेरीचे सामने, तेव्हा भेटूयातच. पुन्हा एकदा रोहित आणि कंपनीला शुभेच्छा. बरं आहे तर मंडळी, टिल देन बाय.